माझा लाडका दादा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माझे परम मित्र भुजबळ साहेब, स्पीकर शिरवळ साहेब, ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळाले ते सगळे माझे मित्र, सुंदर व्यासपीठ आणि माझे नाशिककर बंधू भगिनींना माझा साष्टांग दंडवत. लाडका दादा याच्यासाठी म्हटलं की विद्यार्थी अवस्थेपासून माझी आणि दादाची ओळख आहे. दादाला आठवत असेल, राम तेरी गंगा मैलीच्या वेळेला दादा कॉलेजला होते कोल्हापुरात. हसताय का तुम्ही? दादा शिकले सवरलेला माणूस आहे. मी नानांचा आणि आमच्या आकाशचा अत्यंत आभारी आहे. भुजबळ साहेब शेजारीच बसून मला डिवचत होते, कारण तेही माझे खूप जवळचे मित्र आहेत. कॉर्पोरेटर असल्यापासून मी त्यांना जवळनं बघतोय की अरे तुला जीवन गौरव पुरस्कार आहे, आता तू रिटायर झालास. तर असं काही नाही आहे. अजून परमेश्वरानं नरड्यात अजून दम दिलाय. तर खांद्यावरनं जाईपर्यंत मला वाटतं गाईनच मी. आता पण गातो. यस. आधी रड गाणं गातो, मग नंतर गाणं गातो. नाशिकच्या माझ्या खूपशा विद्यार्थिनी माझ्या बसल्या असतील इथं. मुंबईवरनं म्हणजे मुंबईला यायला आणि गाणं शिकायला त्यांना खूप त्रास व्हायचा. आणि इथं इतकं जबरदस्त टॅलेंट आहे हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. आणि त्यांचा त्रास कमी व्हावा इथनं खूपशी मुलं माझ्याकडे अजूनही येतात. म्हणून एक अट्टहास केला होता, एक जागा घेऊन त्याच्यात संगीत शाळा करायची. पण जागेचं व्यवहार ज्ञान नसल्यामुळं माझी फसवणूक झाली आहे दादा. आणि दादाला ते चांगलं माहिती आहे, कारण दादांनी 2-3दा मोठमोठ्या सरकारी ऑफिसर्सनं दम दिला होता. कारण दादा दमाशिवाय कुणालाच दमात घेत नाहीत. दादा 90% पर्यंत मी जवळ आलोय. 10% काम का होत नाहीये हेच मला कळत नाही. आणि हे दुःख आहे माझं. इथे एक चांगली शाळा झाली असती आणि मी आवडीनं ती शाळा स्वतः येऊन सांभाळली असती. तर ह्या बाबतीत भुजबळ साहेबांनी सुद्धा माझी खूप मदत केली आहे. आणि दादा याची थोडीशी जर मनावर घेतलं तर हे नक्की माझं काम होईल. आणि मी इथं एक चांगली शाळा करीन अशी माझी खात्री आहे. कारण मुंबईतलं जर तुम्ही माझी शाळा बघितली तर तुमची खूप तब्येत खुश होऊन जाईल. तर दादांना विनंती आहे, भुजबळ साहेबांनाही विनंती आहे की तुम्ही मला यातनं जसं काका मला वाचवा म्हणतो आपण, तसं दादा मला वाचवा आता. आणि ही माझी स्वप्नपूर्ती दादा आणि भुजबळ साहेब पूर्ण करतील अशी मी तुमच्या समोर त्यांच्याकडनं ग्वाही घेऊ इच्छितो. आणि छोटंसं गाणं
मी तुमच्यासमोर सादर करतो. ह्या प्रसंगी थांब रे बाबा. या प्रसंगी मला जे वाटतंय ते या गाण्यातनं कि तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के, तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के. ऐ मेरी जाने नासिक, तेरी मेरी मेरी तेरी एक जान है, साथ तेरे रहेंगे सदा, तुमसे न होंगे जुदा. थँक्यू. मी पुन्हा एकदा सुविचार मंचचा आणि रवींद्र नानांचा आणि अक्षय बाबूंचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला जीवन गौरव पुरस्कार दिला त्याबद्दल. पण मी अजून खूप गाणार आहे तुमच्यासाठी. तुमचा फक्त आशीर्वाद पाहिजे. धन्यवाद. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.